नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अश्विनी पालकर तुमचं सर्वांचं अमोल पालकर इन्स्टिट्यूट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत करत आहे। आता जो हा व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे। यामध्ये आपण जो 2024 ला ग्रुप बी चा पेपर झाला होता त्यामधील सायन्सचे टोटल 15 क्वेश्चन्स अभ्यासणार आहोत। ग्रुप बी चा आणि ग्रुप सी चा सायन्सचा सिलेबस हा सेम आहे। टोटल 15 क्वेश्चन्स विचारले जातात, त्याचं डिस्ट्रीब्युशन हे कशा पद्धतीने केलं जातं बघा। 15 क्वेश्चन्स असतात, त्यामध्ये 3 क्वेश्चन्स आहे केमिस्ट्री, 3 क्वेश्चन्स फिजिक्स आणि उरलेले 9 क्वेश्चन्स हे बायोलॉजी साठी असतात। बायोलॉजी मध्ये 3 क्वेश्चन्स आहे प्राणीशास्त्र, 3 क्वेश्चन्स वनस्पतीशास्त्र आणि उरलेले 3 क्वेश्चन आहे मानवी आरोग्य किंवा मानवी शरीरावर विचारले जातात। अशा प्रकारे 15 प्रश्नांचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं। तर यामध्ये आपण टोटल 15 क्वेश्चन्स अभ्यासणार आहोत। सर्वांनी एकदा आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करून द्यायचं आहे, ओके। आणि कोणी या व्हिडिओला स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये मदत मिळेल। बघा इथे फर्स्ट क्वेश्चन आहे, दट्ट्या पुढे मागे हलवून द्रव असलेल्या सिलेंडर मध्ये कोणत्या प्रकारचे तरंग निर्माण होतात। तर सर्वप्रथम तुम्हाला माहिती पाहिजे की तरंग हे 2 प्रकारचे असतात, एक असतं अणुतरंग आणि दुसरं असतं अवतरंग। इथे ऑप्शन्स आहेत अणुतरंग, अवतरंग, अणुतरंग आणि अवतरंग दोन्ही आणि दोन्ही पैकी नाही। तर एक सिलेंडर आहे आणि त्या सिलेंडर मध्ये लिक्विड सबस्टन्स आहे, ओके। एक द्रव पदार्थ इथे घेतलेला आहे त्यांनी आणि त्याला एक पिस्टन अटॅच केलेला आहे, ओके। ज्या पिचकाऱ्या असतात, पिचकारीला सुद्धा पिस्टन असतं, त्याला आपण पुढे मागे करू शकतो। तशाच प्रकारे सिलेंडरला सुद्धा एक पिस्टन अटॅच केलं आहे। बघा हे पिस्टन जर आपण समोर ढकललं तर काय होईल, जो द्रव सबस्टन्स आहे तो असा पुढे जाईल आणि परत जर आपण त्याला असं मागे ओढलं तर जो द्रव सबस्टन्स आहे तो परत मागे येईल। तर या कणांची हालचाल आपल्याला कशी बघायला मिळते, पुढे मागे, ओके। कसे होतात ते, पुढे मागे। तर या तरंगाला आपण अणुतरंग म्हणतो। आवर आन्सर इज ऑप्शन नंबर 1 अणुतरंग। यालाच इंग्लिश मध्ये म्हणतात लॉन्जिट्युडिनल वेव्स। कोणत्या वेव्स, लॉन्जिट्युडिनल। अगेन वन एक्झाम्पल इज देअर, साऊंड, आवाज। साऊंड हे अणुतरंगाचं एक्झाम्पल आहे, यामध्ये कणांची हालचाल पुढे मागे होत असते। दुसरा ऑप्शन होता इथे अवतरंग, याला इंग्लिश मध्ये आपण ट्रान्सव्हर्स वेव्स म्हणतो, ओके। तर यामध्ये जे कण असतात त्या कणांची हालचाल वर खाली होत असते। कशी होते, वर खाली, वर खाली, त्याला आपण अवतरंग म्हणत असतो। सो लाईट इट इज एक्झाम्पल ऑफ ट्रान्सफर वेव्स। लाईट, प्रकाश हे अवतरंगाचं एक्झाम्पल आहे। आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 अणुतरंग, ओके। चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया, जोड्या जुळवा आहे। योग्य उदाहरणासह शेवाळ गट जुळवा। बघा जर जोड्या लावा क्वेश्चन आला तर त्यामध्ये सर्व आन्सर तुम्हाला माहिती असणे अपेक्षित नसतं। जर तुम्हाला 2-3 आन्सर जर माहिती असतील तरी सुद्धा इझिली तुम्ही त्याचा आन्सर काढू शकता। बघा इथे एक गट दिसत आहे आपल्याला, शेवाळ गट, आणि इथे त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत। हिरवा शेवाळ यालाच आपण क्लोरोफायसी म्हणतो, तपकिरी शेवाळ फिओफायसी, लाल शेवाळ रोडोफायसी, पिवळे शेवाळ झॅन्थोफायसी। इथे काही एक्झाम्पल्स आहेत, सर्गॅसम, बॉट्रिडियम, स्पायरोगायरा आणि पॉलिसायफोनिया। एक आपल्याला यामध्ये फेमस दिसत आहेत जास्त ठिकाणी, आपण याचं नाव ऐकलेलं आहे आणि एक्झाम मध्ये सुद्धा हा क्वेश्चन आलेला आहे, स्पायरोगायरा। हे सर्वांना माहिती आहे की स्पायरोगायरा इट इज एक्झाम्पल ऑफ क्लोरोफायसी। हे एक हिरवं शेवाळ आहे, ऑप्शन 3। बघा तपकिरी शेवाळ, तर यामध्ये तपकिरी शेवाळ कोणता आहे, सर्गॅसम। हे एक तपकिरी शेवाळ आहे, ओके, ऑप्शन नंबर 1। देन लाल शेवाळ हे समुद्रामध्ये बघायला मिळतं आपल्याला, यालाच आपण रोडोफायसी म्हणतो। तर लाल शेवाळ कोणता आहे, पॉलिसायफोनिया, इट इज एक्झाम्पल ऑफ रोडोफायसी 4। देन पिवळं शेवाळ, याचं एक फेमस एक्झाम्पल आहे बॉट्रिडियम। बॉट्रिडियम इट इज एक्झाम्पल ऑफ झॅन्थोफायसी, ओके, ऑप्शन नंबर 2। बघा हा क्रम आपल्याला आन्सर मध्ये कुठे बघायला मिळत आहे, 3 1 4 2। बघा ऑप्शन नंबर सी 3 1 4 2। इझी होतं हे पण। चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया। विद्युत चुंबकीय वर्णपटामध्ये दृश्य प्रकाशाच्या तरंग लांबीची व्याप्ती किती असते। विद्युत चुंबकीय वर्णपटामध्ये 7 तरंग असतात। कोणकोणते असतात बघा ते, रेडिओ, मायक्रो, इन्फ्रारेड, अल्ट्राव्हायोलेट, व्हिजिबल, एक्स रेज अँड गॅमा रेज। हे रेज आपल्याला तिथे बघायला मिळतात। टोटल 7 रेज आहेत। तर यामध्ये प्रश्न विचारला जातो, याची तरंग लांबी ही आपल्याला पाठच पाहिजे। कधी एक्स रे वर विचारतात, कधी गॅमा वर विचारतात।
तर या प्रश्नामध्ये विजिबल लाईटची विचारलेली आहे. तर बघा, विजिबल लाईटची तरंग लांबी ही 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर आहे. ओके, कुठे दिसत आहे आपल्याला हा ऑप्शन? बघा, ऑप्शन नंबर 4, 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर हे आपला आन्सर असणार आहे. बघा, सर्वात जास्त वेवलेंथ ही कोणत्या रेजची असते? बघा, रेडिओ सर्वात जास्त वेवलेंथ असते, मॅक्झिमम. देन गॅमाची वेवलेंथ ही मिनिमम असते. ओके, लक्षात असू द्या. आणि हा एक उतरता क्रम आहे, हे सुद्धा लक्षात असू द्या. इथे एक दुसरा प्रश्न तयार होतो, दृश्य प्रकाश, विजिबल लाईट. तर विजिबल लाईट मध्ये आपल्याला किती कलर्स बघायला मिळतात? टोटल 7 कलर्स बघायला मिळतात. जेव्हा आपण रेनबो बघतो त्यामध्ये सुद्धा 7 कलर्स असतात. त्याचा क्रम आपला पाठ पाहिजे, कोणता? ताना पिहिनी पाजा. ओके, हे टोटल 7 कलर्स आहेत. तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा. तर हे सर्वांनी पाठ करून घ्यायचं आहे. सर्वात जास्त तरंग लांबी, सर्वात जास्त वेवलेंथ ही तांबड्या कलरची असते 700 नॅनोमीटर आणि सर्वात कमी ही जांभळ्या कलरची असते 400 नॅनोमीटर. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणाला फळ पिकवणारा संप्रेरक म्हणतात? फ्रूट रायपनिंग हार्मोन. 10 ते 12 वनस्पती हार्मोन आपले पाठच पाहिजे. बघा, वनस्पती हार्मोन मध्ये एकमेव असा हार्मोन आहे जे गॅस स्टेट मध्ये प्रेझेंट असतं. तर कोणतं आहे ते? बघा, ऑप्शन्स आहेत ऑक्झिन, जिब्रेलिन, इथिलिन आणि सायटोकायनिन. तर इथिलिन हे एकमेव हार्मोन आहे जे गॅस स्टेट मध्ये प्रेझेंट आहे, बाकी सर्व हे लिक्विड स्टेट मध्ये प्रेझेंट असतात. तर इथिलिनलाच आपण फळ पिकवणारं संप्रेरक म्हणतो. सो अवर आन्सर इज ऑप्शन नंबर 3, इथिलिन. तर बघा, आपल्याला बाकी हार्मोनचे सुद्धा फंक्शन्स माहिती पाहिजे, हे सुद्धा प्लांट हार्मोन आहेत. इथे ऑक्झिन आहे, तर बघा याला एकत्रितरित्या आपण ग्रोथ हार्मोन म्हणतो. का त्याला ग्रोथ हार्मोन म्हणतो? कारण वनस्पतीच्या मुळाची आणि त्याच्या खोडाची वाढ करण्याचं काम हे ऑक्झिन करतं. देन जिब्रेलिन, जिब्रेलिनचं काम काय आहे? ज्या पेशी असतात पेशीचा आकार वाढवण्याचं काम ते करत असतं, सेल इलॉंगेशन. ओके, सेल इलॉंगेशन. नेक्स्ट आहे सायटोकायनिन. इट हेल्प्स इन सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन मध्ये ते मदत करतं. काय असतं सेल डिव्हिजन? बघा, एका सेल पासून 2 सेल बनवणे, 2 पासून 4, 4 पासून 8. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून द्या. चला, वनस्पती रोग व रोगकारकाच्या जोड्या लावा. हा सुद्धा जोड्या लावा टाईपचा क्वेश्चन आहे, वनस्पती रोग आणि रोगकारक. तर बघा, यामध्ये सुद्धा सर्व आन्सर माहिती असणे अपेक्षित नाहीये. तुम्हाला जर 1-2 सुद्धा माहिती असेल तर लकीली तुम्ही त्याचा आन्सर काढू शकता. बघा, एका ग्रुपमध्ये आपल्याला काही रोग दिसत आहे. एक आहे गव्हाची सुटी काजळी, गव्हाच्या खोडावरील काळा तांबेरा, भुईमुगाच्या पानावरील टिका, हळदीच्या पानावरील ठिपका. बघा, इकडे रोगकारक आहेत टॅफ्रिना, मॅक्युलन्स, सर्कोस्पोरोडियम, पर्सोनेटम, मुस्टिलॅगोसेजेटम, पक्सिनिया ग्रॅमिनीस. तर यामध्ये आपल्याला 2 रोग हे वारंवार ऐकलेले वाटतात आणि आपण ते पाठ सुद्धा केलेला आहे. ते कशापासून होतात? वारंवार पेपरमध्ये क्वेश्चन्स विचारला गेलेला आहे. एक आहे गव्हावरील काळा तांबेरा आणि दुसरा आहे भुईमुगाच्या पानावरील टिक्का. तर बघा, जो काळा तांबेरा आहे तो एका कवकामुळे होतो. कोणत्या कवकामुळे होतो? तर तो पक्सिनिया ग्रॅमिनीस याच्यामुळे होतो, ऑप्शन नंबर 4. देन भुईमुगाच्या पानावरील टिक्का, तर हा सुद्धा एका कवकामुळे होतो. कोणता कवक आहे ते? तर बघा, ते आहे सर्कोस्पोरोडियम पर्सोनेटम, ऑप्शन नंबर 2. देन हळदीच्या पानावरील ठिपका, हा कोणत्या रोगकारकामुळे होतो? तर हा टॅफ्रिना मॅक्युलन्स मुळे होतो, ऑप्शन नंबर 1. आता उरलं गव्हाची सुटी काजळी, तर हा सुद्धा कवकामुळे होतो. ते कवक आहे मुस्टिलॅगोसेजेटम. तर बघा, असा क्रम आपल्याला कुठे बघायला मिळत आहे? 3, 4, 2, 1. बघा, एकच आहे 3, 4, 2, 1. सो अवर आन्सर इज ऑप्शन नंबर सी. अशा प्रकारे आपण त्याचा आन्सर इझिली काढू शकतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणती लस त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते? ऑप्शन टीटी ही धनुर्वाताची लस आहे, बीसीजी टीबीची लस आहे, जपानीज इन्सेफॅलिटीज येलो फेवर, त्यालाच आपण पिजवर पिवळा ताप म्हणून सुद्धा ओळखतो. तर बघा, लस या 2 पद्धतीने देण्यात येतात. एक ओरल म्हणजे तोंडावाटे देतात, पोलिओची लस ही तोंडाद्वारे दिली जाते आणि काही इंजेक्टिबल असतात, इंजेक्शनद्वारे ते आपल्या त्वचेमध्ये किंवा त्वचेच्या खालच्या थरामध्ये म्हणजेच टिश्यू मध्ये, मसल्स मध्ये दिल्या जातात.
तर आपला क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती लस त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते? तर बघा आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 BCG. जी BCG ची लस आहे, TB ची लस आहे, ती त्वचेच्या पातळ थरामध्ये देण्यात येते. देन TT ची लस, TT ची लस ही डायरेक्ट मसल्स मध्ये देतात. ओके. नेक्स्ट आहे जॅपॅनिज इन्सेफॅलायटिस अँड येलो फेवर. तर ही लस टिश्यू मध्ये दिली जाते. सर्वांनी हे लक्षात असू द्या. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, बायोमेडिकल कचरा रंगीत कोडेड पिशवी वापरून वेगळा केला जातो आणि सुरक्षितपणे त्याची विल्हेवाट लावली जाते. कोणती रंगीत पिशवी मानवी शारीरिक कचऱ्यासाठी वापरली जाते? मानवी शारीरिक कचरा, ह्युमन अनाटॉमिकल वेस्ट, म्हणजेच मानवाचे काही सेल्स, अवयव टाकण्यासाठी. ओके. बघा ऑप्शन्स, लाल पिशवी, पिवळी पिशवी, निळी पिशवी, पांढरी पारदर्शक पिशवी. अवर आन्सर इज ऑप्शन नंबर 2 पिवळी पिशवी. पिवळी पिशवी ही मानवी शारीरिक कचऱ्यासाठी वापरली जाते. तर लाल पिशवी कशासाठी वापरली जाते? बघा जे प्लास्टिकचे सबस्टन्स असतात, म्हणजे पेशंटच्या रक्ताने जर ते भरलेले असतील तर ते प्लास्टिकचे सबस्टन्स टाकण्यासाठी ही लाल पिशवी वापरतात. निळी पिशवी जे मेटॅलिक सबस्टन्स असतात, जसे की सिझर्स, इंजेक्शनची सुई, तर ते टाकण्यासाठी ही निळी पिशवी वापरतात. ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सुद्धा लक्षात असू द्या. ओके. नेक्स्ट, आहारातील प्रथिनाची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत असते? ऑप्शन, वातरोग, मधुमेह, क्वाशिओरकर अँड पार्किन्सन्स डिसीज. तर बघा प्रथिनाची कमतरता, डेफिशियन्सी ऑफ प्रोटीन्स. लहान मुलांमध्ये कुपोषण बघायला मिळतं. कुपोषण हे 2 प्रकारचं असतं. कोणत्या 2 प्रकारचं? एक आहे क्वाशिओरकर, याला सुजवटी म्हणून सुद्धा ओळखतात, सुजवटी. ओके. आणि दुसरं आहे मॅरास्मस. काय आहे? मॅरास्मस. याला सुकटी म्हणतात. यामध्ये लहान मुलांचे हाडे दिसतात आणि यामध्ये लहान मुलांच्या शरीरावर सूज आलेली असते, त्यामुळे त्याला सुजवटी म्हणतात. तर बघा जो क्वाशिओरकर डिसीज आहे हा प्रथिनांच्या कमतरतेमुळे होतो. तर आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 क्वाशिओरकर. आणि जो मॅरास्मस डिसीज आहे तर हा एनर्जी डेफिशियन्सीमुळे होतो. एनर्जी आपल्याला ही प्रथिनामुळे सुद्धा मिळते, कर्बोदकापासून सुद्धा मिळते, मेदापासून सुद्धा मिळते, म्हणजे प्रोटीन्स, फॅट, मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स. तर ही टोटली एनर्जी डेफिशियन्सीमुळे होते. ओके. एनर्जी डेफिशियन्सी डिसीज आहे हा, सर्वांनी लक्षात असू दे. आणि जो क्वाशिओरकर आहे हा प्रोटीन डेफिशियन्सीमुळे होतो. ओके. देन पार्किन्सन्स हा एक चेतासंस्थेचा डिसीज आहे. मधुमेह इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होतो. वातरोग, आपल्या शरीरामध्ये जर युरिक ऍसिडचे प्रमाण वाढले असेल तर आपल्याला सांधेवात म्हणजेच वातरोग होतो. ओके. ऍथ्रिटिस, त्याला आपण ऍथ्रिटिस म्हणतो. नेक्स्ट, सस्तन प्राण्यांची लक्षणे खालीलप्रमाणे असतात. सस्तन प्राणी म्हणजेच मॅमेलियन्स. बघा फर्स्ट ऑप्शन आहे अंगावर केस असतात. इट इज ऑल्सो करेक्ट. अंगावर केस असतात. जे सस्तन प्राणी असतात त्यांच्या अंगावर केस असतात. देन हृदयाला 3 कप्पे असतात. तर बघा जे सस्तन प्राणी आहेत त्यांच्या हृदयाला 4 कप्पे असतात. पक्षी झालं, देन सस्तन प्राणी झालं, तर त्यांच्या हृदयाला 4 कप्पे असतात. 3 कप्पे हे उभयचर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांना असतात, त्यांच्या हृदयाला असतात. ओके. तर हे चुकीचं आहे. मादीमध्ये स्तन ग्रंथी असतात, म्हणजेच मेमरी ग्लँड असतात, हे सुद्धा बरोबर आहे. काही सस्तन प्राणी अंडी घालतात. बहुतांश सस्तन प्राणी हे डायरेक्टली पिलांना जन्म देतात, पण काही सस्तन प्राणी हे अंडी घालतात. कोणते सस्तन प्राणी आहेत ते? तर बघा एक आहे प्लॅटिबस आणि दुसरा आहे एकिडना. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात असू द्या. सो इट इज ऑल्सो करेक्ट. तर बघा कोणता ऑप्शन आहे असा? अ, क, ड बरोबर. ऑप्शन नंबर 4. अवर आन्सर इज ऑप्शन नंबर 4. चला नेक्स्ट क्वेश्चन. पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात कारण ते पूर्णतः जलीय जीवनामध्ये रूपांतरित झालेले असतात. दे आर टोटली ॲक्वेटिक ॲनिमल्स. ते जमिनीवर राहू नाही शकत. ओके. इट इज करेक्ट. त्यांना हृदयाचे 3 कप्पे असतात. हे चुकीचं आहे. त्यांच्या हृदयाला 2 कप्पे असतात. 3 कप्पे हे उभयचर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या हृदयाला असतात. ते हे चुकीचं आहे. ते शीत रक्ताचे प्राणी आहेत. इट इज करेक्ट. दे आर कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स. त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर ते वातावरणाच्या टेम्परेचरनुसार बदलतात, त्यामुळे आपण त्याला शीत रक्ताचे प्राणी म्हणतो. हे बरोबर आहे. त्यांच्या शरीरावर खवले असतात. हे सुद्धा बरोबर आहेत. पोहण्यासाठी फर किंवा खवले त्यांच्या शरीरावर असतात. तर बघा कोणता ऑप्शन आपल्याला दिसत आहे? अ, क, ड. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट, हायड्राच्या नेमॅटोब्लास्ट मध्ये सापडणाऱ्या विषाचे नाव सांगा. हायड्रा नाव तुम्ही ऐकलेलं आहे. सिलेंडरेटा या संघामध्ये हा प्राणी येतो. ओके.
देन त्याच्या नेमॅटोब्लास्ट मध्ये सापडणाऱ्या विषाचं नाव पाहिजे आपल्याला. ऑप्शन्स दिलेत ग्लुटॅथिऑन, हेफनोटॉक्सिन, मॅलाथिऑन, नो पॉइझन इज फाउंड. तर बघा एलिमिनेशन पद्धतीने आपण हे सॉल्व्ह करू शकतो. ग्लुटॅथिऑन हे एक अँटीऑक्सिडंट आहे. काय आहे? अँटीऑक्सिडंट. देन मॅलाथिऑन हे एक इन्सेक्टिसाइड आहे. काय आहे? इन्सेक्टिसाइड. ओके. तर आता काय उरलं? हेफनोटॉक्सिन. सो अवर आन्सर इज ऑप्शन नंबर 2 हेफनोटॉक्सिन. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन. ब्रॉन्झ हा खालील धातूचा मिश्र धातू आहे. मिश्र धातू याला आपण काय म्हणतो? अलॉय. इट इज मिक्सचर ऑफ 2 or more metals or non metals. That's why it is called as alloys. तर इथे कोणता विचारलेला आहे? ब्रॉन्झ हा अलॉय आहे, पण हा कशाचा अलॉय आहे बघा. त्यामध्ये कॉपर आहे आणि टीन आहे. टीनचा सिम्बॉल आहे Sn. ऑप्शन नंबर 1. अवर आन्सर इज ऑप्शन नंबर 1. बघा अजून एक अलॉय आहे ब्रास. हा सुद्धा अलॉय आहे, पण हा कशाचा आहे? कॉपर प्लस झिंक. बघा इथे आपल्याला दिसत आहे. ओके. चला नेक्स्ट. रासायनिक उद्योगांमध्ये झिओलाइटचा उपयोग काय म्हणून करतात? उत्प्रेरक, वंगण, रंगबंधक, मिश्र धातू. आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 उत्प्रेरक. यालाच म्हणतात कॅटलिस्ट. काय म्हणतात? कॅटलिस्ट. बघा जेव्हा एखाद्या वेळेला रासायनिक रिएक्शन म्हणजे केमिकल रिएक्शन होते त्यामध्ये कॅटलिस्टचा यूज केला जातो. कॅटलिस्टचा यूज का करतात? कारण त्या केमिकल रिएक्शनला स्पीड अप करण्यासाठी, त्याची स्पीड फास्ट करण्यासाठी कॅटलिस्टचा वापर केला जातो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. 100% अभिक्रिया आणि पुनर्प्राप्ती लक्षात येऊन फॉर्माल्डिहाइडच्या 2 मोल पासून किती ग्रॅम हायड्रोजन मिळू शकेल? इथे अणुभार वस्तुमान दिलेल्या हायड्रोजनचं 1, कार्बनचं 12 आणि ऑक्सिजनचं 16. बघा 1 मोल म्हणजे काय असतं? इथे फॉर्माल्डिहाइडचं मॉलिक्युलर फॉर्म्युला HCHO. तर 1 मोल म्हणजे काय असतं? 1 मोल म्हणजे सिम्पली त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो. आता आपल्याला 2 मोल पासून किती ग्राम हायड्रोजन मिळू शकेल हे काढायचं आहे. तर 2 मोल काढण्यासाठी आपण काय करणार? बघा 2 ने या मॉलिक्युलर फॉर्म्युलाला मल्टिप्लाय करणार. ओके. तेव्हा इथे 2 मोल निघतील. तर बघा इथे किती हायड्रोजन बघायला मिळत आहे आपल्याला? 1, 2. आणि हायड्रोजनचं वस्तुमान काय आहे? 1. तर 2 हायड्रोजनचं वस्तुमान होईल 2. 2 × 2 4 ग्राम. ऑप्शन मध्ये दिसत आहे 4 ग्राम. येस, ऑप्शन नंबर 3. आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 4 ग्राम. बघा आपण इथे 2 मोल घेतलं तर 2 न मल्टिप्लाय केलं. जर 3 मोल काढायचे असेल तर आपण 3 ने मल्टिप्लाय करू. 4 मोल काढायचे असतील तर आपण त्याला 4 ने मल्टिप्लाय करू शकतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा. बघा फर्स्ट आहे सोलर पीव्ही तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे सरळ विद्युत ऊर्जेत रूपांतर होते. बघा आपल्या घरावर सोलर पॅनल लावलेली असतात. सोलर पॅनल काय करतात? सूर्यापासून जी एनर्जी मिळते, जी लाईट फोटॉन्स मिळतात, त्याचं रूपांतर डायरेक्टली इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करतात. दॅट्स वाय दिस सेंटेन्स इज ट्रू. नेक्स्ट. सोलर औष्णिक तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत रूपांतर होते. उष्णता ऊर्जेत सुद्धा आपण त्याचं रूपांतर करू शकतो. इट इज ऑल्सो करेक्ट. देन जैविक पदार्थामध्ये फक्त नायट्रोजन असतो. इथे फक्त दिलंय. जैविक पदार्थ म्हणजे सेंद्रिय पदार्थ. तर त्यामध्ये नायट्रोजन तर असतोच, पण त्याचबरोबर कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन सुद्धा असतात. दॅट्स वाय दिस सेंटेन्स इज रॉंग. तर बघा आपल्याला कुठे हा क्रम दिसत आहे? बरोबर बरोबर चूक. ऑप्शन नंबर 2 बरोबर बरोबर चूक. तर या व्हिडिओमध्ये आपण हे टोटल 15 क्वेश्चन्स बघितले आहेत. अशाच प्रकारे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच एव्हरीवन.